रायगड जिल्ह्यातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगीत नृत्याच्या नावाखाली असलेले खालापूर तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्ट्रा बारमध्ये ऑर्केस्ट्रा म्युझिकच्या नावाखाली अवैध डान्स बार सुरू असल्याचे आढळून आले आहे। या तीनही डान्स बारवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत 32 बारबालांसह 40 जणांवर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। कारवाई झालेल्यांपैकी बहुतांश बारबाला आणि इतरपैकी परप्रांतीय आहेत। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कलोते येथील स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सर्रास डान्स बार सुरू आहे। या बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाण्यांवर अश्लील नृत्य आणि जमिनीवर बसून बीभत्स नृत्य करतात आणि नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडवतात, अशी माहिती रायगड पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास प्राप्त झाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सत्यता पडताळून पाहिली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले। सदर माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देताच त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे 3 पोलीस अधिकारी व 22 पोलीस अंमलदार, 6 महिला अंमलदार तसेच बांगलादेशी पथकाकडील 1 पोलीस अधिकारी व 1 महिला पोलीस अंमलदार यांची 3 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली। सदर पथकाने कलोते येथील स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्ट्रा बारमध्ये जाऊन पाहणी केली असता या 3 बारमध्ये बारबाला मद्यप्राशन करत असलेल्या ग्राहकाबरोबर संगीताच्या तालावर अश्लील हावभाव व बीभत्स नृत्य करताना आढळून आल्या। तसेच सदर बारमधील कर्मचारी व ग्राहक त्यांना अश्लील हावभाव व बीभत्स नृत्य करताना प्रोत्साहित करत असताना दिसून आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लोधिवली येथील हॉटेल समुद्रा या बारवर कारवाई करीत राहुल नरेश यादव सहित इतर 22 जणांवर कारवाई केली असून यामध्ये 8 बारबाला यांचा समावेश आहे। तर कलोते येथील हॉटेल स्वागत बारमध्ये मीरा खातून, सुखचंद शंक व इतर 28 जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये 12 बारबाला यांचा समावेश आहे। तर त्याला लागूनच असलेल्या हॉटेल पूनम बारमध्ये तोष संजीवा मोगवीरा व इतर 22 जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये देखील 12 बारबाला यांचा समावेश आहे। तिन्ही बारवर कलम 266, 54, 3, 296, 5 भारतीय न्याय संहिता कायदा, कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33(1), W 131, 110, 112/117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर 62/2025 कलम 296, 54, 3, 296, 5 भारतीय न्याय संहिता कायदा, कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33(1), W 131, 110, 112/117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस निरीक्षक रुपेश नरे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरकर, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जोशी, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, अमोल हंबीर, जितेंद्र चव्हाण, सचिन शेलार, रुपेश निगडे, विकास खैरनार, परेश म्हात्रे, सुदीप पहेलकर, अस्मिता म्हात्रे, रेखा म्हात्रे, अभियंती मोकल, भाग्यश्री पाटील, अर्चना पाटील, झुलिता भोईर, रसिका सुतार, पोलीस शिपाई तुषार कवळे, मोरेश्वर ओमले, लालासो वाघमोडे, ओमकार सोनकर, बाबासो पिंगळे, अक्षय जगताप, भरत तांदळे, ईश्वर लांबोटे, सागर थळे यांनी केली आहे। लेडीज ऑर्केस्ट्रा बार असून यामधील बहुतांश बारवर अनेकदा छापेमारी करून देखील बारमधील छमछम काही थांबताना दिसत नाहीये। काही बारमध्ये बारबाला नसतात पण स्टाफच्या नावावर सुंदर तरुणींची निवड करण्यात येते। मध्यरात्रीनंतर थेट त्या मुली देह व्यापारासाठी सज्ज असतात। अनेक बियर बारमध्ये बारबालांना अश्लील नृत्य करायला लावून बारमालक मालामाल होत होते।
रात्रभर सुरू असलेल्या बारबालांवर आंबट शौकीनांना पैशाची उधळण करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेले आहेत. त्यामध्ये समुद्र बार, स्वागत बार आणि पूनम बार या 3 ठिकाणी छापे टाकले. तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते. तर यामध्ये तिन्ही बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण 78 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खालापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.